प्रकार घडलेला आहे, काय सांगाल आणि आपण कशा पद्धतीने दाद मागितलेली आहे तुमच्या? माझं नाव सचिन पृथ्वीराज चव्हाण, राहणार सोलापूर, वय 45 वर्ष. 2021मध्ये आम्ही सोनेटिक्स कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते. गुलबर्ग्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला ॲडव्होकेट श्रीमंत पवार यांनी या कंपनीबद्दल माहिती दिली होती. आमचं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं, कारण क्रिप्टोकरन्सी हा पहिल्यांदाच आम्ही ऐकलं होतं. मग त्यांनी काय केलं, सोलापूरमध्ये त्यांचे जे एजंट आहेत, जे स्वतःला फाउंडर मेंबर म्हणून घेतात, संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण, राहणार अक्कलकोट, यांना माझा नंबर त्यांनी फॉरवर्ड केला. फॉरवर्ड केल्यानंतर ते मला भेटायला घरी आले. घरी येऊन त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ही खूप मोठी कंपनी आहे. ॲडव्होकेट आहेत स्वतः संतोष स्वरात, त्यांना नेल्सन मंडेलाकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. शेअर मार्केटमध्ये त्यांचं खूप वर्षाचा अनुभव आहे आणि सरांनी सोनेटिक्स कंपनीमार्फत STXC कॉईनचं लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला भविष्यात ही कॉईनची किंमत आम्ही 1 लाखपर्यंत घेऊन जाणार आहे, जेणेकरून त्याचा परतावा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. असं म्हणून त्यांनी आमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट करून घेतली. मग त्यांनी हे पण दाखवलं की सोलापूरमध्ये आणि जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर पण लोकांना बुलेट, फॉर्च्युनर कार असे गिफ्टमध्ये देण्यात आले होते. मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप वगैरे असे देण्यात आले होते. मग त्याच्यानंतर परत त्यांनी काय केलं, शुभमश्रीमध्ये एक कार्यक्रम घेतला. इथं शुभमश्रीमध्ये जवळपास 500 लोकांच्या वर इथं हजेरी होती लोकांची. त्याच्यामध्ये परत ते इव्हेंट होतं, प्रमोशनल इव्हेंट होतं त्यांचे. त्याच्यामध्ये त्यांचे इंटरनॅशनल वक्ते, जे स्पीकर असतात, तुम्हाला मोटिवेट करणारे मोटिवेशनल स्पीकर आले होते. फसवणूक कशा पद्धतीने आपली झाली? हो सर, हेच फसवणूक या पद्धतीने करायची सर कार्यक्रमाला. बरं, मग त्यांनी काय केलं सर, मग त्यांनी मेगावर्स ही कॉईन लॉन्च केली. मेगावर्समध्ये त्यांनी काय केलं, 100 दिवसात पैसे डबल ही स्कीम लॉन्च केली. पुण्याच्या खराडी येथे मोठा इव्हेंट घेण्यात आला, तिथे ॲप लॉन्च करण्यात आला. हे काय करायचे सर, आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि मोबाईल आमच्या हातातून घ्यायचे, पासवर्ड आणि लॉगिन ID त्यांच्याकडे ठेवायचे, आमच्याकडे ठेवायचे. आम्ही विचारलं सर तुम्हाला पासवर्ड आम्ही का द्यायचं, तर ते म्हणायचे की एखाद्या वेळेस तुमचं पासवर्ड लॉगिन ID हरवलं तर ते सगळे कॉईन तुमचे डिलीट होतील, त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ते आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायचे. जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांचे नंबर आमच्याकडून जबरदस्तीने घ्यायचे. आम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही द्या, आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो, ते झाले तर ठीक आहे, नाही झाले तर ठीक आहे, असं म्हणून ते कन्व्हिन्स करायचे. आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय केलं सर, शिववर्स ही प्रोजेक्ट लॉन्च केले छत्रपती शिवाजींच्या नावावरती. आणि त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काय केलं, छत्रपती शिवरायांचे किल्ले, गड किल्ले हे तुम्हाला आभासी दुनिया त्यांनी तयार केली. मेटावर्स म्हणून एक दुनिया तयार केली. त्याच्यामध्ये ते सांगितले की तुम्हाला 1 एकर जमीन घेता येईल, महाराजांच्या युद्धामध्ये तुम्हाला सहभाग करता येईल, मावळे म्हणून तुम्हाला तो जो जीवनकाळ आहे तो परत जगता येईल. असे भूलथापा मारून लोकांची भावनिक फसवणूक करून यांनी आम्हाला ते घेण्यास भाग पाडलं. त्याच्यामुळं आम्ही ते घेत गेलो. मग त्यांनी काय केलं, 2022 साली ते कॉईन विक्री बंद केली ऑनलाईन. आणि तिने म्हटलं की हे जे ऑनलाईन कॉईन विक्री आहे ते आम्ही का बंद केली आहे, कारण भविष्यात या कॉईनची किंमत आम्हाला 5,000 रुपयापर्यंत घेऊन जायची आहे, जेणेकरून वजीरेक्सवरती हे कॉईन लिस्ट होईल, तुम्ही तिकडे विक्री करा. 1 वर्षापर्यंत तिने फक्त ऑफलाईन विक्री केली. ते म्हणले आमच्याकडे फक्त 10 कोटी कॉईन आहेत, 3 कोटी आम्ही स्वतःसाठी ठेवलेत कंपनीसाठी आणि 7 कोटी कॉईन विक्रीसाठी आहेत. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. 1 कॉईन म्हणले तरी एकाला मिळणार नाही, तर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केलं तर भविष्यात तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल. असं भूलथापा मारून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून घेतली सर. तुम्ही किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये? 2,90,000 बुडालेले आहेत. 2,90,000 सगळेच बुडाले सर, पैसेच मिळाले नाहीत आम्हाला. आम्ही तेच म्हणतो ना सर. मग त्यांनी कॅपिंग केली. अचानक एक दिवस आम्हाला कळालं की कॉईनचा रेट 6 रुपयावरती आला आहे. मग आम्ही त्यांना विचारणा केली, का सर म्हणलं तुम्ही 5,000पर्यंत कॉईनचा रेट घेणार होतं, डिसेंबरपर्यंत आम्हाला विक्री करण्यास मनाई केली. अचानक नोव्हेंबरमध्ये त्यांनी मी पोर्टल ओपन केलं आणि ते कॉईन पडलं, तर आम्हाला हे स्कॅम झालेलं आमच्या लक्षात आलेलं. आमचे पैसे आम्ही परत मागायला सुरुवात केली. याबाबत पोलिसांकडे काय तक्रार केलेली आहे का? 2 तारखेला आम्ही साहेब पोलिसांकडे तक्रार केली. यांना विचारणा केली तर ते म्हणतात की साहेब दुबईला गेलेत, साहेब थोरात साहेब इथं नाहीत. मग हे वेळोवेळी विचारणा करूनसुद्धा ते आम्हाला पैसे परत देत नसल्यामुळं मग आम्ही लास्टला CP साहेबांसमोर 2 तारखेला तक्रार दिली सर.